नमस्कार, मी श्रीकांत वाटवे बोलतोय. माझ्या युरोप ट्रिपबद्दलचे मी व्हिडिओ आत्ता प्रसिद्ध करतोय. ते करत असताना साल्सबर्गमधले आणि त्याच्याजवळच असलेल्या वॉर्फेन आणि झेलेम्सीचे व्हिडिओ पब्लिश झालेले आहेत. आता तिथून आम्ही जो पुढचा हॉल्ट होता तो हेल्स्टेट या गावी होता. आता हेल्स्टेट या गावी जायचं म्हणल्यानंतर मग आम्ही काय केलं होतं, साल्झबर्गमध्ये आमच्या हॉटेलच्या जवळच एक बसस्टॉप होता. तर ती बसस्टॉप जो होता त्याच्या आधी आम्ही सगळी चौकशी केली होती की तिथं 150 नंबरची बस आहे. त्या बसमध्ये बसलं की ती बस डायरेक्टली साल्झबर्गवरनं बॅड इचेल बनहॉफ म्हणजे बॅड इचेल या गावी घेऊन जाते. त्या बसला साधारण 1 ते सव्वा तास लागतो. नशिबानं आमच्या 150 वाली फास्ट बस आम्हाला त्या दिवशी मिळाली. त्यामुळे आम्ही त्याच्याही पेक्षा कमी टाईममध्ये पोचलो. तिथं पोचल्यानंतर तिथून ट्रेन पकडायची आणि ट्रेन पकडून पुढच्या गावाला जायचं. आता पुढचं जे गाव होतं ते स्टीग गोसाव म्हणून गाव होतं, जिथं मी हॉटेल बुक केलं होतं. मग स्टीग गोसावला जायचं होतं म्हणल्यानंतर आम्ही तिथं थांबलो. मग योग्य दिशेनं येणारी रेल्वे आली. R70, REX70 कुठली तरी एक त्यापैकी एक रेल्वे येते. त्या दिवशी जी रेल्वे आली आम्ही त्यामध्ये बसलो. रेल्वेत बसल्यानंतर ती रेल्वे सुटली आणि आम्ही स्टीग गोसावला आलो. हे जे स्टीग गोसाव गाव आहे हे हेल्स्टेडचं जे तळं आहे मोठंच्या मोठं, त्या तळ्याच्या एका टोकाला सुरुवातीला आहे साधारणपणे. मग आम्ही हे गाव का घेतलं होतं, हे राहायलाही बरं पडेल आणि थोडंसं स्वस्त पडेल या दृष्टीनं आम्ही ते घेतलं होतं. कारण हेल्स्टेडची मजा अशी आहे, रेल्वेनं गेलं तर हेल्स्टेडला तुम्ही उतरत नाही. हेल्स्टेडच्या पलीकडं एक गाव आहे, तिथं रेल्वेचा स्टॉप आहे. तिथून तुम्हाला बोट करून यावं लागतं गावामध्ये आणि मग तुम्हाला हॉटेल हुडकायला लागतात. आणि हेल्स्टेडमधले हॉटेल्स वगैरे सगळं महाग आहे. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी उतरलो होतो स्टीग गोसावला. मग आम्ही उतरलो, त्याच्यानंतर चालत गेलो, चेक इन केलं आणि तिथल्याच माणसाला विचारलं, म्हणलं आमचं असं असं आता हेल्स्टेडचं जे सॉल्ट माईन आहे त्याचा आमचा पास आहे आणि आम्हाला ते बघायला जायचं, तर आम्ही कसं जाऊ? मग त्यांनी सांगितलं की तुम्ही असं करा, रेल्वे स्टेशनवरनं आलो तर तिथंच परत जावा. तिथं गेलात की तिथं तुम्हाला बस येईल, ती बस पकडून तुम्ही तुमच्या हेल्स्टेडच्या बसस्टॉपला जाऊ शकता. म्हटलं ठीक आहे. मग आता साधारण आमचं 500 आणि 500 किलोमीटर भर वॉकिंग ऑलरेडी झालेलंच होतं आणि पाऊस चालू होता. त्यामुळे आम्ही छत्री काढूनच हे सगळं करत होतो. मग आम्ही बसच्या स्टॉपला गेलो. तिथे एक आम्हाला मुलगा भेटला. एकटाच होता, वयानं फार मोठा नव्हता, पण बॅग घेऊन होता. त्याला 4 प्रश्न विचारले. जे काही इंग्लिश त्याला येत होतं त्या इंग्लिशमध्ये त्यानं उत्तरं दिली आणि ती उत्तरं सगळी ऐकून घेतली आम्ही. मग त्यानं आम्हाला समजून सांगितलं, आम्ही त्याला काय काय समजून सांगितलं. तो म्युझिक शिकत होता, मग त्याला साल्सबर्गचं विचारलं, बऱ्याच गोष्टी त्याला विचारून घेतल्या सहजच, म्हणजे काही एन्क्वायरी म्हणून नाही, पण ते पोरगं बोलकं होतं. त्याच्याबरोबरचा फोटो मी एक टाकलेला आहे, तो तुम्ही कदाचित बघितला असेल. मग बस पकडून आम्ही निघालो. तसं म्हणलं तर लेकच्या कडेनंच होतं. जाताना आम्ही काही शूटिंग केलंय, फोटो काढले. ते म्हणजे लेकचे असे फोटो आहेत, रस्त्याचे आहेत, ते तुम्हाला बघायला मिळाले असतीलच. मग ते फोटो काढत काढत आम्ही स्टॉपला पोचलो. फक्त काय झालं होतं की ही जी आमची बस, आम्ही ज्या बसमध्ये बसलो होतो ती बस एका स्टॉपला गेली आणि तिथं आम्हाला ड्रायव्हरनं सांगितलं की आता तुम्ही जे हेल्स्टेडला जाणार आहेत त्यांनी इथं उतरा, दुसरी मागणं बस येईल त्यात बसा. त्याप्रमाणे आम्ही उतरलो. दुसरी बस आली, आम्ही त्यात बसलो आणि मग आम्हाला ती बस हेल्स्टेडच्या शेवटच्या स्टॉपला घेऊन गेली. शेवटचा म्हणजे तिथं गेल्यानंतर आम्हाला थोडंसं चालत गेलं की आम्हाला ज्या फुनिक्युलरनं जायचं होतं ते फुनिक्युलर मिळेल आणि आम्हाला सॉल्ट माईनला जाता येईल. मग आम्ही त्याप्रमाणे उतरलो आणि पाऊस होता पण आम्ही चालत तिथे गेलो. आता हे जे फुनिक्युलर आणि वरचं सॉल्ट माईनचं बघायचं आहे, या सगळ्याचं तिकीट आमचं ऑलरेडी काढून झालं होतं ऑनलाईन. त्यामुळे आम्हाला तिकीट काही काढायचं नव्हतं. मग तिकीट काढायचं नसल्यामुळे आम्ही तसे फ्री होतो. आम्ही गेलो फुनिक्युलरनं वर गेलो, तेव्हा पाऊस असल्यामुळे तिथं नो डाऊट काही काही बघायसारख्या गोष्टी आहेत, पण आम्हाला जवळजवळ 1.5 किलोमीटर पुढं चालत जायचं होतं. म्हणजे हा ट्रेकच होता एक. मग चढही होता. मग जाताना आम्हाला काही काही ठिकाणी
झाडं वेगळ्या पद्धतीची, फुलं, असं काय काय बघत 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 आम्ही त्या सॉल्ट माईनच्या एंट्रीला पोचलो. सॉल्ट माईनच्या एंट्रीचा तुम्ही ऑलरेडी फोटो बघितला असेल. मग आम्ही आत गेल्यानंतर त्यांनी काय केलं तर आम्हाला सांगितलं की तुमचं जे लगेज सगळं आहे ते तिथं खुंटीला अडकून ठेवा किंवा एक लॉकर घेऊन त्यात ते ठेवा. लॉकर ते फ्री ऑफ चार्ज असतं. मग लॉकरमध्ये ठेवलं आम्ही आणि त्यांनी आम्हाला मायनर्स ड्रेस घालायला दिला. आमचे मायनर्स ड्रेसमध्ये फोटो ऑलरेडी तुम्ही बघितले असतील. मग ते मायनर्स ड्रेस घातला आणि आम्ही चालायला सुरुवात केली. ते मायनर्स ड्रेस घातल्यानंतर जे त्यात असताना ज्यांनी घेतलं त्यांनी पहिलं चालत चालत आम्हाला बऱ्यापैकी चढवलं आणि एका बोगद्याच्या तोंडावर घेऊन गेला. मग बोगद्याच्या तोंडावर गेल्यानंतर त्यानं तिथं आम्हाला माईनबद्दल बरीच माहिती सांगितली आणि आम्ही बोगद्यातनं हळूहळू चालायला लागलो. मग बोगद्यातनं चालत असताना एक थोडं अंतर गेल्यानंतर बोगद्यातनं आतनं टर्न होतं. ह्या बोगद्याच्या सगळ्या भिंती ज्या होत्या ह्या सॉल्टच्याच भिंती होत्या. म्हणजे सॉल्टच्या डोंगरात हे सगळी भोकं पाडलेली होती. बरं, ती जी आत्ता माईन आहे ती सध्या ऑलरेडी तिथनं माईनमधनं मीठ काढून ते विकलं जातं अशा परिस्थितीतली ती माईन आहे. मग आम्ही तिथून आत गेलो. आत गेल्यानंतर एका ठिकाणी त्यांना आम्हाला थांबवलं आणि काही फोटोज वगैरे आम्हाला त्यांना दाखवले. मग तिथे एक छोटंसं आम्हाला ऑडिओ व्हिज्युअल टाईप एक लेक्चर झालं की हे मायनिंग केव्हापासून आहे, किती जुनं आहे, अमुक आहे तमुक आहे, म्हणजे त्याबद्दलची माहिती आम्हाला त्यांनी सगळी दिली. मग एका ठिकाणी थोडंसं आणखीन पुढे गेल्यानंतर तिथं मायनर्स स्लाइड म्हणून प्रकार आहे, म्हणजे थोडक्यात घसरगुंडी आहे. पूर्वी त्या मायनर स्लाइडवरनं आत काम करणारे लोक पण खाली उतरायची आणि अजूनही उतरतात आणि आम्हालाही त्यांनी उतरायला संधी दिली. अशा 2 मायनर स्लाइड्स होत्या. पहिलं होतं ते थोडंसं लहान होतं आणि दुसरी होती ती मोठी होती. या दोन्ही मायनर स्लाइड्स वापरल्या. मग आत गेल्यानंतर काही काही ठिकाणी त्यांनी हे मायनिंग कसं करतात, इक्विपमेंट काय वापरतात, कुठल्या कुठल्या लोकांनी किती साली काय काय केलंय, इथं काय काय मिळालं. मग जगातले सगळ्यात जुनी स्टेअर केस ज्याला म्हणतो, म्हणजे पायऱ्या असणारं वर चढायचं ज्याला आपण म्हणतो ना स्टेअर केस, ती दाखवली. असं बघत 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 आम्ही त्यांच्या इक्विपमेंट बघत ते मिठाचे रंग बदलतात त्याच्या आतल्या इन्ग्रेडियंट प्रमाणे ते सगळं बघत होतो. हे बघत गेल्यानंतर आणखीन एका ठिकाणी त्याने आम्हाला थांबवलं. तिथं ऍक्च्युली होतं पाणी, पण दिसताना ते ब्लॅक वॉटर सारखं दिसत होतं. मग त्या ब्लॅक वॉटरच्या बॅकग्राऊंडवर त्यांनी एक फिल्म दाखवली की पूर्वीच्या काळी कसं ते मीठ तयार होत गेलं. मग इथं मायनर्सनी कसं काय काय केलं, म्हणजे फेरीटेल स्टोरी टाईप त्यांनी दाखवली. मग तिथून पुढे गेल्यानंतर आणखीन एका ठिकाणी आम्हाला बसवलं आणि आम्हाला तिथं परत एक फुल मोठी डिटेल स्टोरी आम्हाला त्यांनी सांगितली. तर असं करत करत आम्हाला 3-4 वेळा त्यांनी थांबवून सगळी स्टोरी सांगितली, मिठाचे प्रकार सांगितले, मीठ स्टोअर त्यांनी केलेलं दाखवलं आम्हाला, असं असं करतात म्हणून. हे सगळं झाल्यानंतर साधारणपणे आमचे ऑलरेडी 2 तास होत आले होते. मग पुढे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला एका रेल्वेत बसवलं. ती मायनर्स रेल्वेच म्हणतात. नुसतं तुम्हाला बसता येतं, हात बीत बाजूला घेतले तर भिंतीला लागू शकतात अशी ती रेल्वे. त्याचेही 2 फोटो मी टाकलेत, ते तुम्ही बघितले असतील. मग ती रेल्वे मध्ये बसलो आम्ही आणि तो फुल रोड जो आहे रेल्वेचा तो बराच मोठा आहे. तिथून आम्ही डायरेक्टली या सगळ्या बोगद्यातनं आणि माईनमधनं आम्ही टेक्निकली बाहेर आलो. मग आता बाहेर आल्यानंतर आम्ही तिथून वर चढायला लागलो आणि चढून गेल्यानंतर जिथून आम्ही सुरुवात केली होती त्या पॉइंटला आलो. आता हे लाईट अँड साऊंड शो, मग काही पेंटिंग्स वगैरे आहेत, फोटोग्राफ्स भरपूर आहेत आतमध्ये, माहितीचं काय काय चिकटून ठेवलं, हे सगळं बघून आम्ही आलो होतो. मग जसं आम्ही बाहेर पडलो तसं त्याने आम्हाला एक एक छोटीशी डबी मिठाची आम्हाला प्रत्येकी गिफ्ट दिली त्यांची तिथली. मग ते झाल्यानंतर आम्हाला त्यांनी ड्रेस, त्यांचा जो मायनर्स ड्रेस होता तो काढला. मग आम्ही आमचे आमचे कपडे घेतले आणि सगळं पॅकिंग करून घेतलं आणि आम्ही निघालो. मग बाहेर आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा ज्या रस्त्यानं आलो होतो त्या रस्त्यानं उलटं जायचं होतं. त्यामुळे आम्हाला परत फुलं बघायला मिळाली. पाऊस पडला होता त्यामुळं पाणी थोडंसं नाल्यातनं वाहत असल्यासारखं होतं, धबधब्यासारखं. त्याचे फोटो काढले. मग हे सगळं करत करत आम्ही चालत होतो. आम्हाला त्यांनी जी माहिती दिली ते म्हणजे ह्या मिठाच्या खाणीला ते व्हाईट गोल्ड म्हणतात. त्याच्यानंतर आतलं जे टेम्परेचर आहे ते साधारणपणे 8 डिग्रीच्या दरम्यान असतं, त्याच्यापेक्षा कमी. म्हणून ते म्हणले की ते मायनर्स क्लोथ्समधनं तुम्हाला थंडी पण कमी वाचेल. मग आता त्याच्यामध्ये हे सगळं बघून झाल्यामुळे आम्ही बाहेर आल्यावर आम्हाला मग त्यांना सांगितलं की हे सगळं जे आहे हे साल्सबर्ग
मधला जो बिशप किंवा राजा आहे तो इथनं जाणारं जे मीठ आहे याच्यावर टॅक्स वसूल करायचा. म्हणजे गेली कित्येक वर्ष त्यांनी टॅक्स वसूल केलेला आहे आणि अजूनही वसूल करतो. त्यामुळे ती जगातली सगळ्यात जुनी माहिती असणारी मिठाची खाण आहे. तर असं ती मिठाची खाण आम्ही बघून बाहेर पडलो. मग बाहेर पडल्यानंतर चालत चालत सगळे फोटो काढत काढत आम्ही तिथला प्रसिद्ध स्काय वॉक म्हणून आहे. हा जो स्काय वॉक आहे हा त्यांनी काय केलाय, तर खाली तळ किंवा गाव आहे आणि वरनं डायरेक्टली एक स्ट्रक्चर बाहेर काढलंय, फ्लोटिंग स्ट्रक्चर. जवळजवळ 350-360 मीटरचं एक फ्लोटिंग स्ट्रक्चर स्टीलच्या साह्यानं त्यांनी बाहेर काढले. पाऊस असल्यामुळे आम्हाला त्याच्यावर पावसातच फोटो काढून घ्यायला लागले. तिथनं तुम्हाला खाली लेक दिसतो, गाव दिसतं, अल्पाईन पॅनोरामा दिसतो आणि हा सगळा जो भाग आहे हा वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून प्रसिद्ध आहे. मग आता ते सगळं आम्ही तिथले फोटो बिटो, पाऊस चांगल्यापैकी पाऊस होता त्यामुळे आम्हाला तिथं पावसातच काय ते म्हणजे तुम्ही जे काय करायचं ते पावसातच करायचं. मग आम्ही चालत 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 आलो आणि पुन्हा फुनिक्युलर पाशी आलो. फुनिक्युलर पाशी आल्यानंतर पुन्हा आम्हाला खाली उतरण्यासाठी थांबायला लागलं. मग त्याचे मी फोटो टाकला एक फुनिक्युलरचा, सुरुवातीलाच बघितला असेल तुम्ही. मग फुनिक्युलरनं आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर पाऊस होताच, पण तरी सुद्धा चालत चालत आम्ही बस स्टॉपला आलो. मग आता बस स्टॉपला आल्यानंतर खरं तर गावामध्ये ते गाव जे आहे त्याला सिनिक टाउन असं म्हणतात. तिथं पेस्टल कलरची घरं आहेत सगळी, कॅथोलिक चर्च आहे, बोटिंग आहे, असं बऱ्याच गोष्टी तिथं आहेत. रेल्वे ट्रॅक आहे तिथं पलीकडच्या बाजूला, त्याच्या बाजूनं तुम्हाला चालता येतं. असं सगळं त्यांनी केलेलं आहे. पण एकच मोठा प्रॉब्लेम असा होता की पावसामुळं आम्हाला ह्यातलं काहीही करता आलं नाही. आम्ही बसस्टॉपवर आलो तेव्हा बसस्टॉपवर प्रचंड गर्दी होती. आम्हाला काय वाटलं की आता ही बसलाच गर्दी आहे, पण बसची फ्रिक्वेन्सी फार नाही आहे. पण आमच्या असं लक्षात आलं बस आल्यानंतर की ती गर्दी होती ती बससाठी नव्हती, ती गर्दी होती ती पावसात भिजायला नको म्हणून लोकं तिथं उभी होती. बसमध्ये आम्ही जेमतेम 10-15 लोक चढलो. मग ती बस सुटली. पुन्हा ज्या ठिकाणी आम्ही आधी बदललो होतो तिथंच ती बस आली. तिथं उतरल्यानंतर पुन्हा पाऊस होता. आम्ही तिथं छत्री घेऊन थांबलो. दुसरी बस आली. त्या बसमध्ये बसून आम्ही रेल्वे स्टेशनला उतरलो. मग रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर आम्ही काय केलं, मग तिथनं चालत आम्ही आमच्या हॉटेलवर जायला लागलो. आता हॉटेलवर जात असताना वाटेत हॉटेलच्याच अलीकडे घर होतं. त्या घरामध्ये त्यांनी बाहेरच्या बाजूला काय 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 सुंदरप्रमाणे नटवून ठेवलं होतं. मग ते काय काय आहे ते श्रद्धानं त्याची एक फिल्म काढली आणि मग ती फिल्म काढून, पाऊस होताच पण फिल्म काढली. आम्ही हॉटेलवर गेलो आणि रेस्ट घेतली. आमच्या रात्रीच्या जेवणाचं ते काय लागणार होतं ते आम्ही आधीच घेऊन आलो होतो, कारण तिथं मिळणार नाही याचा आम्हाला अंदाज होता. मग आम्ही तिथं रेस्ट घेतली त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या शेवटच्या दिवसाच्या टूरला म्हणजे ग्रासला जाणार होतो. त्यामुळं ग्रासची जी व्हिडिओ आहे ती तुम्हाला याच्यानंतर बघायला मिळेल. तुम्ही हे व्हिडिओ बघताय ह्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि हे व्हिडिओ बघताय ह्याबद्दल धन्यवाद देतोच आहे, पण लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अजूनही मी व्हिडिओज देऊ शकेन. धन्यवाद.